सोना सोना अगं जरा समजून घे तू. बाबा काय समजून घेऊ? मी इथे असेपर्यंत तुम्ही आणि सारंग किती छान बोलत होता आणि मी तिकडे गेले आणि काय झालं अचानक? फार गुणी मुलगा आहे सारंग. त्याने काही लपवलं नाही. बाबा लपवण्यासारखं काही नाहीच आहे. सारंगचे आई बाबा लहानपणी अपघातात गेले आणि आत्ताच्या त्याच्या आई बाबांनी त्याला अगदी पोटच्या मुलासारखंच वाढवलंय. यात लपवण्यासारखं काय आहे? त्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाहीये. मग तुम्ही आईचा विचार करताय का बाबा? अगं ती तर या लग्नाला कधीच तयार होणार नाही. बाबा सारंगशी लग्न करणं हा माझा स्वतःचा निर्णय आहे. जसं ताईने तिच्या स्वतःच्या विचारांनी ठरवून लग्न केलं ना, मलाही तसंच करायचं. म्हणूनच मी म्हणतो तू तू थोडे दिवस विचार कर. बाबा सारंग सेटल होईल. तुम्ही काळजी नका करू त्याची. सोनाली, तुझा नशिबावरती किती विश्वास आहे? का? म्हणजे असं का विचारताय? सांग ना. नशिबाचा कौल घ्यावा अशी कधी वेळच आली नाहीये माझ्यावर. आणि आली तर? आली तर म्हणजे सारंग त्या प्रकारचं काही बोललाय का? हो. काय म्हणत होता? तो सहज बोलला, पण मला तुला सांगायला ते तितकंसं सोपं जात नाही. असं होणार नाही, पण तरी सारंग दुसऱ्या कुठल्या मुलीच्या प्रेमात? छे छे बेटा, अगं तू काय बोलतेस? मग काय झालं सांगा ना. आई तर माझ्याशी फोनवर खूप छान बोलली. देवळात जाऊन येते म्हणाली. हो ग. मग आणखी काय बाबा? माझी काही ऐकायची तयारी आहे. असं आपण म्हणतो. नाही, मी खरंच ऐकेन. सारंग सांगत होता त्याच्या पत्रिकेत जबरदस्त अपघाताचा योग आहे. अपघाताचा योग? हो बेटा, अपघात म्हणजे सगळ्याचं होताचं नव्हतं करून टाकतो. आणि तो अचानक घडतो म्हणून त्याचा त्रास कमी असतो, पण जेव्हा दबा धरलेल्या मारेकऱ्यासारखा जेव्हा येतो ना. बाबा मला समजतंय तुम्ही काय बोलताय ते, पण मी म्हणेन की जी गोष्ट टाळताच येणार नाही ती स्वीकारायलाच पाहिजे ना. पोपटपंची केल्यासारखं बोलतेस तू. तुला पुन्हा एकदा सांगतो, तू 4 दिवस विचार कर. शांत राहा, विचार कर. माझा विचार बदलायला सांगताय तुम्ही मला बाबा. मी विचार करायला सांगतोय, कल्पना करायला सांगत नाहीये. आपल्या घरात चालतात ना त्या सगळ्या कल्पना असतात. आपली तर बातच सोडावं बाबा. आपल्याकडे घडतं ना ते कल्पनेच्याही पलीकडचं असतं. मग जर सारंगला प्राणघातक अपघात झाला तर ते कल्पनेच्या पलीकडलं नसेल? बोलण्यापेक्षा तुझी रिॲक्शनच खरं सांगते. रड बेटा रड. मी तुला अजिबात थांबवणार नाही. बस कितीचे? काय ग? सीमा कुठे आहे? ती आत्ताच गेली. का? असं काय विचारताय नाना? तिला आपल्या प्रश्नांची अलर्जी आहे, माहितीये ना? बाय द वे, मला एक सांगा, एवढं तयार होऊन तुम्ही कुठे निघालात? मी ना, आजपासून मी तुम्हाला बस स्टॉपवर सोडायला येणार आहे. आजपासून म्हणजे? अरे आजपासून म्हणजे थोडे दिवस. मी अशा काय बघताय माझ्याकडे? नाही म्हणजे मी तुम्हाला सोडायला आलो तर तुमची काय हरकत आहे का? हरकत नाही, हा. पण असे काय येणार सोडायला? म्हणजे त्या राजा शेट्टीचं टेन्शन आहे का? अगं त्याचं टेन्शन घ्यायला तो काळा आहे की गोरा हे देखील मी पाहिलेलं नाही. टेन्शन जरा वेगळंच आहे. नाना, काय झालं? अगं तो बाबू मामा आहे ना, त्याचं आणि तुमच्या बाबांचं रस्त्यात भांडण झालं. म्हणजे काय चक्क मारामारी झाली. काय? पण बाबा बोलले नाही काही. कधी बोलणार तो? त्याच्या मागे इतर व्याप काही कमी आहेत का? चला निघायचं. नाना, आज तयार झालात म्हणून चला. रोज असं यायची खरंच गरज नाहीये, हो की नाही ग? हो ना. आणि असं घाबरून राहायचं म्हटलं तर किती घाबरून राहणार? ती सीमा बघा. छान. म्हणजे आता सीमाचा आदर्श आहे तर? नाना, काही बाबतीत ती मुलगी खरंच ग्रेट आहे. तुमचा नाना सुद्धा ग्रेट आहे.
चला निघायचं. तुमच्या आईला सांगून या आम्ही निघतोय म्हणून. हो हो आई येतो का मी? चला. चल चल चल. सोनाली, हाय, कशी आहेस? रेखा, सारंग माझा फोनच उचलत नाहीये ग. अगं फोन न उचलायला काय झालंय? आय मीन काल तुम्हाला भेटून आल्यापासून आम्हाला काही बोलला नाहीये तो. सोनाली, काय झालंय? सारंगनी नको त्या गोष्टीची भीती घालून ठेवलीये ग. कोणी, सारंगने? हो, मग अजून कोणी? म्हणे पत्रिकेत अपघाताचा योग आहे. आता हे आधी मला सांगायचं ना, मग मी ठरवलं असतं घरी सांगायचं का नाही ते. म्हणूनच त्याने तुला न सांगता थेट बाबांना सांगितलं, कारण त्याला तुमच्यापासून काहीही लपवायचं नाहीये. पण मला एक कळत नाहीये, सारंगला कसं कळलं? आता आईने तर काहीच कळू दिलं नव्हतं त्याला. सारंग हुशार आहे, त्याने ओळखलं असेल. पण सोनाली, तुझा काय विचार आहे? प्रज्ञा, हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा ना तुझ्या भावाला विचार, कारण तो माझा फोन घेत नाही. आणि त्याला हे पण म्हणावं की कधीतरी होणाऱ्या अपघातासाठी आयुष्य थांबून राहत नसतं आणि ते असं थांबवता येईल. सांगा त्याला. सोनाली, अगं अगं आई, प्रज्ञा सगळं काय झालंय? डोंट वरी, सोनालीकडनं काही प्रॉब्लेम नाहीये. अगं पण तिच्या घरचे. हे बघ, सोनाली तयार आहे ना, बाकी गोष्टी जमवता येतील. आणि आई काही उद्याच दोघांना बोहल्यावर चढवत नाहीये. थोडा वेळ जाऊ दे, निवळेल सगळं. पण प्रज्ञा, तो अपघात लग्नाआधी झाला तर? मूर्खासारखे प्रश्न विचारू नकोस. मेडिकलला आहेस ना तू, आणि अशा निरर्थक प्रश्नांच्या भोवती घोटाळतेस. आय एम सॉरी. जाऊ दे, आपण आत्ताच्या आता सारंगला गाठूया. गुड आयडिया. चल. अहो अहो उठा, अहो उठा, हो अहो 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 उठा ना. अहो अहो उठा, अहो अहो लवकर उठा. काय झालं? काय झालं? तुम्ही म्हणजे अगदीच करता. एवढं दसकायला काय झालं तुम्हाला? जयू, तू आत्ता मला नेमकं कशा पद्धतीने जागा केलंयस जरा आठवून बघ. साधारणपणे भूकंप झाला, घराला आग लागली, घरात पुराचं पाणी घुसलं, घरावर दरोडा पडला, वीज कोसळली, घरातली तरुण मुलगी अचानक घर सोडून पळून गेल्यावर अशा पद्धतीने जागा करायची आपल्या देशामध्ये, खास करून घरामध्ये परंपरा आहे. शुभ शुभ बोलावं सकाळी सकाळी. म्हणजे असं काही झालं नाही ना? नाही. थँक गॉड. गुड नाईट. अहो अहो उठा, झोपायला वेळ नाही आपल्याकडे. ठीक आहे, नानांना पाठवते तुम्हाला उठवायला. वाह वाह, काय घर आहे आपलं. मुलाच्या लग्नाची वेळ झाली आहे आणि बाप घोरतोय आरामात. काय ते पटकन सांगायचं, नाहीतर नाहीतर ऐका 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 ऐका, मी सांगते, पटकन सांगते. सोनालीचे वडील आहेत ना, ते आपल्याला भेटायला येत आहेत. वन्स मोर, पुन्हा सांग. आपली सोनाली आहे ना, तिचे वडील आहेत ना, ते आपल्याला भेटायला येत आहेत. कधी? आत्ता. आत्ता म्हणजे? हो आत्ता म्हणजे एव्हाना निघाले असतील ते घरातून. तुला कसं ठाऊ? आता मला कसं माहिती म्हणजे काय, सोनालीचा फोन आला होता. तिने मला विचारलं वडिलांना पाठवू का आत्ता. मी म्हटलं पाठव. पाठव. हे तू तिला म्हणालीस तेव्हा तुला माझी आठवण नाही ना आली? तुझ्या मनामध्ये विचार नाही ना आला की आपल्या नवऱ्याला आपण उठवावं, त्याला जागा करावं, विचारावं? आता तुम्ही माझ्याशी वाद घालणार आहात का? उठा हो तुम्ही आता. हे बघा, लवकर लवकर आंघोळ करा आणि तयार व्हा. चहाचा काय बेत आहे? आता ते येतील तेव्हा त्यांच्याबरोबर होईल ना चहा तुमचा. अच्छा अच्छा, म्हणजे ते येणार, त्यांचं आपण आगत स्वागत करायचं, मग त्यांच्यासाठी चहा बनणार, त्यातला थोडासा मला मिळणार. विसरू नकोस, आपली मुलाची बाजू आहे, मुलाचा बाप आहे मी.
मिस्टर विजय मोकाशी, तुम्हीही विसरू नका. अहो हे बघा, व्याही आता आपल्या घरी पहिल्यांदाच येत आहेत की नाही, मग त्यांच्याशी काय बोलायचं, कसं बोलायचं, काय वागायचं, हे सगळं ठरवायला नको का? अगं त्यात काय ठरवायचं? हे बघा, म्हणजे मला असं वाटतं की मुलांच्या समोर आपण जे काही बोलणार तर मुलांना अवघडल्यासारखं वाटायला नको. तुम्हाला माहितीये, सोनाली खूप खुशीत होती आज. म्हणजे तिच्या आवाजावरूनच मला कळलं. तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद सुद्धा काही लपत नाहीये. काय झालं ग? अहो पण म्हणजे त्यांना सांगायला हवं ना की आपल्या सारंगच्या आयुष्यात प्राणघातक अपघाताचा योग आहे म्हणून. आणि आणि हे केव्हाही घडू शकतो. बाबा, तुम्ही अजून इथेच बसलाय? अगं हो, तुझ्या आईच्या फोनची मी वाट बघत होतो. तिच्या पण कानावर घातलंय ना की मी सारंगच्या घरी भेटून येतो म्हणून. मग तुम्हाला काय वाटलं ती लगेच फोन करेल का धावत घरी येईल भेटायला? अरे तसं नाही ग, पण तुझ्या ताईने पळून जाऊन लग्न केलं. निदान म्हटलं हे लग्न तरी नीट रीतीने होऊ दे. रीतीने म्हणजे? तिने म्हणजे दोघांच्या संमतीने. बाबा, जे कधीच होणं शक्य नाही ना, त्याची स्वप्न बघू नका. आणि मला माहितीये आई या लग्नाला कधीच परवानगी देणार, ती सहभागी होणार नाही या लग्नात. अगं किती सहज बोलतेस तू हे. बाबा, मला एवढंच सांगायचंय की आईची परमिशन नसली आणि ती या लग्नात सहभागी होणार नसली ना, तरी सुद्धा मला सारंगशीच लग्न करायचं. अरे वा, एकदम ठणकावून सांगतेस तू हे. बाबा, याचा अर्थ एवढाच होतो की सारंगच्या घरी गेल्यावर आईचा विषय नक्की निघणार. हा, ते पण बरोबर आहे. हा, मग तुम्ही चाचरून जाऊ नका. तेव्हा तिथे सांगा स्पष्टपणे ती आश्रमात असते म्हणून. अजून काही तुझ्या सूचना असतील तर मला आत्ताच सांगा. सूचना नाही, पण एक सजेस्ट करायचं होतं. बोल. आधी तुमचा हा कुर्ता बदला आणि जमलं तर चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स पण. ते बदलणं कठीण आहे. का? अगं का काय सोना, अगं तुला सांगतो, माझ्या मनात काय चाललंय हे जर मी तुला आत्ता इथे 10 मिनिटं बसून सांगितलं ना तरी तुला काहीही कळणार नाही. अगं तुझी मुलगी स्वतःचं लग्न जेव्हा स्वतःच ठरवून येईल आणि तुला सांगेल आई जा आणि त्यांच्या घरी भेटून ये, म्हणजे तुला कळेल. मी समजू शकते बाबा, मला आत्ता काय वाटतंय ना हे मी आत्ताही समजू शकते. तुम्हीही समजून घ्या ना. तर बाबा, आता उठा, मावशी याच्यात आपल्याला निघायला हवं. अरे हो, तुझ्या मावशीपासून लपवणं म्हणजे महा कठीण आहे बाबा. तिला काही सांगितलं नाही येत ना तुम्ही? छे, आता तिला कशाला सांगायला हवं? ती तर अंतर्ज्ञानी आहे, मनकवडी आहे ती. बाबा, मी म्हणूनच म्हणते ती यायच्या आत निघूयात आपण. चला. हो हो, मी आता काय झालं? अरे हो, पण तिकडे जाऊन मी बोलू काय? बाबा, हा काय प्रश्न आहे का हो? ज्या घरात मुलगी देताय तिकडे एक जाताय तर तिथली चौकशी करा. त्यांची एक फॅक्टरी आहे, ती कुठे विचारा. त्यांचा मुलगा काय करतो ते विचारा. शी बाबा, माझं लग्न आहे आणि मीच सगळं समजावते तुम्हाला. त्यापेक्षा ना तुम्ही असं करा, तुम्ही काय बोलूच नका. या तिकडे आणि एन्जॉय. अंदाज घे. हो, मी देवाला नमस्कार करून येतो. नको, इथूनच नमस्कार करा. मावशी आली तर तिला नमस्कार करायला लागेल. अरे हो, अगं सोनाली, मी नवीन प्रॉब्लेम क्रिएट करू नका काही. प्रॉब्लेम मी क्रिएट करत नाहीये. ती तुझी खोडकर कजाक मावशी आहे ना, तीच प्रॉब्लेम क्रिएट करते. आणि झालंय काय की ती गेले बाहेर. मग काय झालं? आता आपण गेल्यानंतर ती या बंद दरवाजासमोर ताटकळत उभी राहील ग बिचारी. बिचारी बिचारी ना बिचारी. बाबा, ते जाऊ दे. तुम्ही आधी कुर्ता बदलून या तुमचा. हो हो हो, कुर्ता बदलून येतो आधी. हो. कोण हवंय तुम्हाला?
नाही म्हटलं तुमचं कोणाकडे काय काम आहे? हे बघा, माझं काम तुमच्याकडे नक्कीच नाही. मग तुम्ही माझ्या दारात का उभ्या? माफ करा हा आजोबा, हे विजय मोकाशी यांचं दार आहे आणि मी त्यांच्या दारासमोर उभी आहे. तुमचा तो विजय मोकाशी आहे ना, त्याचा मी बाप आहे. बापरे बाप! म्हणजे काय, मी कधी पाहिलं नव्हतं ना तुम्हाला, त्याच्यामुळे ओळखलं नाही. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही पण ह्याच घरात राहता का? बर बर बर. नाही म्हणजे काय, दार ठोठवा ना, मी केव्हापासून दार वाजवते, कोणी उघडतच नाही. म्हणजे आहेत की नाही घरात कोणी माणसं घरात? पण तुम्ही कोण, तुमचं कोणाकडे काय काम आहे हे कळल्याशिवाय मी तुम्हाला आत या असं कसं म्हणू? अहो, मी काही परखी नाहीये आता. पण मी तुम्हाला ओळखलेलं नाही ना. अहो, असं काय करताय, कमाल करताय तुम्ही. अय्या मावशी तुम्ही? बघा, ओळखलं की नाही? अहो नाना, या मावशी दुर्गा मावशी, आपली सोनाली आहे ना तिच्या मावशी. म्हणजे या आधी येऊन गेल्यात ते इथे. पण तुम्ही आज येणार भेटायला याची आम्हाला कल्पना नव्हती. अहो काय आहे, म्हणजे मी इथे येणार आहे हे घरी सुद्धा कोणाला माहित नाहीये. म्हणजे अहो काय झालं, आमची ताई केल्यापासून त्या घरात कोणी वालीच उरला नाही हो मला. असं का म्हणता? तर काय, आता दोघं बाप लेक माझी नजर चुकवून इकडे येणार होते, पण मी त्यांच्या आधीच आले. आता तुम्ही मला इथेच उभं करणार आहात की आतही बोलवणार आहात? अहो काही झालं तरी सोनालीची मावशी आहे मी, मावशी. नाही, या या आत या. क्या प्रॉब्लम क्या है? देखो, जब तक तू बोलेगी नहीं ना, तब उन उस पे सोचेगा कैसे? माझा प्रॉब्लेम काहीच नाहीये, पण मी अजून जॉबसाठी काही विचार केला नाही. सैलरी कम लग रही है क्या? चलो अपन एक काम करते, 6 के बदले मैं 7,000 रुपए पेमेंट देता हूँ, और कुछ? डायरेक्ट 1,000 वाढवताय? उसमें क्या है? काय आहे, मला काम पटापट सुरू करायचंय ना, म्हणून. एक विचारू? परमिशन क्यों पूछ रही है? अगं बोल ना, आपण तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तिथे आलोय. नाही, माझा प्रश्न अगदी साधा आहे. म्हणजे माझ्यासारख्या सामान्य मुलीला तुम्ही एवढा इम्पॉर्टन्स का देताय? मी अगदी मनापासून प्रश्न विचारते. सच बोलू? माझी तर अपेक्षा तशीच आहे. काय आहे ना, माझा एक छोटासा प्रॉब्लेम आहे. मी आउटलाईनचा माणूस दिसतो. दिसतो म्हणजे? नाही, याने ऐसे लोक समजते. अहो, मग तो लोकांचा प्रॉब्लेम झाला ना. हाँ, मगर तकलीफ इधर होती है ना, मैं कुछ भी करने जाऊं ना तो शक की नजर से देखते हैं. मग मी काय करू शकते? बहुत कुछ. मतलब तू चांगल्या घरची मुलगी दिसतेस, सोफिस्टिकेटेड. जर का तू माझ्या काउंटरवर बसलीस ना, तर मेरे काउंटर का 50% लुक चेंज हो जाएगा. आणि जर लोकांनी माझ्याबद्दल गैरसमज केला तर? ए प्लीज, अगं तू अशी मनात भीती देखील बाळगू नकोस. हे बघ, मी ऑफिस टायमिंग मध्ये ना तिकडे फिरकणार देखील नाही, आणि मी तुझ्यासाठी 2 मुली अपॉइंट केले. मी विचार करून सांगते. हा, नाही, असं नको करूस प्लीज. प्लीज.